शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. शिमला मिरचीमध्ये 30 दिवसानंतर फुटव्यांची संख्या, फुलांची संख्या आणि ब्लॅक थ्रिप्सवर कोणता डॉक्टर किसानचा फॉर्म्युला वापरून नियंत्रण त्या ठिकाणी मिळू शकतो, त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तो शेवटपर्यंत बघायचा आहे. ज्या वेळेस आपण थंडी सुरू असताना लागवड करतो, तिथं आपल्याला फुटव्यांची संख्या पहिल्या 30 दिवसात मिळाली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे फुलं लागायला सुरुवात होते 30-32 दिवसाला. तिथं फुटवा आपल्याला चांगला मिळतोय, फुलं लागताय, सेटिंग व्हायला त्या ठिकाणी ड्रॉपिंग होतं आणि त्याचप्रमाणे फुलामध्ये सुरुवातीलाच ब्लॅक थ्रिप्स येतो आणि मग ते फळं सेटिंग झाल्यानंतर खरड्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला फळांवर दिसतो. तो होऊ नये म्हणून डॉक्टर किसानचा कोणता फॉर्म्युला आपल्याला 30 ते 50 दिवसात वापरायचा आहे, त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तो शेवटपर्यंत बघायचा आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत जे दुसऱ्या वर्षी डॉक्टर किसानचं सिमला मिरचीमध्ये मार्गदर्शन घेत आहेत. त्यांचं नाव जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. राहुल सुभाष कोकाटे. राहुल? राहुल सुभाष कोकाटे, राहणार सोमतानी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर 9822 79 72 52. 9822 79 72 52. तुम्ही किती दिवसापासून डॉक्टर किसानला माझे ओळखता? जवळजवळ 30 वर्ष आहे ओळखण्याचं. कारण की 1 वर्ष माझ्या दवाखान्यातच गेलं. दुसऱ्या वर्षापासून जे चालू केलंय ते आता माझं शेड्यूल घेतल्यापासून तुमच्या डॉक्टर किसानचं तर आजपर्यंत एक मस्त आहे असं. ताई, काय सांगाल? एकंदरीत दादांचं थोडंसं ऑपरेशन झालंय, बोलण्याचा थोडा प्रॉब्लेम येतो, पण तुम्ही पण दादांना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना डॉक्टर किसानचं वेळापत्रक, कारले पीक असेल सिमलामध्ये तुम्ही घेऊन तुम्हाला स्वतःला काय अनुभव आला? जय शिवराय मित्रांनो. डॉक्टर किसानचं योगदान हे चांगलं आहे. अं, मिरची उत्पादन घेतलेलं आहे सध्या. चांगले गेल्या वर्षी पण घेतलं होतं तुम्ही, हो, काय वाटलं गेल्या तुम्हाला? वर्षी पण आम्ही कारले घेतले. कारले पीक घेतलं होतं आणि उत्पन्न चांगलं निघालं त्यात. कमी खर्चाचं. कमी खर्चात जास्त उत्पन्न निघालं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेस मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगत असतो की आज हा आपल्या राजांचा जन्मदिवस, छत्रपती राजांचा, त्या दिवशी व्हिडिओ घेतोय. अगदी त्यांच्या इथं आम्ही बघितलं की आमचा सत्कार भगवी शाल देऊन केला. पण एकंदरीत एक विषय असा येतो की सातत्याने शेतकरी सिमला मिरची असेल, कारलं त्यांचं पूर्ण 1 वर्ष चालू होतं. 1 वर्ष चालू होतं. तर एकंदरीत हा विषय घेऊन सांगायचं जर तात्पर्य एकच आहे की शेतकऱ्याने जेव्हा कोणीतरी मार्गदर्शकावर विश्वास ठेवून प्रॉपर शेड्यूल फॉलो केलं आणि त्याचा रिझल्ट जर चांगला आला तर त्या मार्गदर्शकावर 100% विश्वास ठेवावा, ही माझी एक रिक्वेस्ट सगळ्या शेतकरी बांधवांना आहे. थोडक्यात आता आपल्या व्हिडिओच्या विषयाकडे वळत असताना 30 दिवसापासून 50 दिवसापर्यंत जसंही फुटवा आणि सेटिंग चालू होतं. दादा, खाली बसून फुटवा दाखव. आता हे बघा, 30 दिवसाचे रोप आहे, बरोबर ना? 31 दिवसाचे. 31 30 दिवसाचे 30 दिवसाचे रोप आहे. आता फुलं लागायला सुरुवात झाली आणि हे फुलं लागताना आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांना ब्लॅक थ्रिप्सचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी जाणवत असतो आणि तो होऊच द्यायचा नाही म्हणून आपण डॉक्टर किसानचा एक नवीन फॉर्म्युला त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. 30 ते 34 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला एक महत्त्वाची फवारणी त्या ठिकाणी सांगतो. कॉम्बिनेशन नीट लक्षात घ्या. थ्रिप्स, लाल कोळी, ब्लॅक थ्रिप्स याच्यावर तुम्हाला फवारणी करायची. 200 लिटर पाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगतो. बायोडी 303, धनकीर्तीचा 250 मिली, फिश ऑइल कोणत्याही चांगल्या कंपनीचं फिश ऑइल हे 500 मिली तुम्हाला चांगल्या दर्जाचं घ्यायचंय. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय नीट लक्षात घ्या 40 ग्रॅम इमिडा आणि पिप्रोनिल असलेलं एकत्र कंटेन. मग पोलीस घ्या, लिसेंटा घ्या, जम घ्या, हे 40 ग्रॅम घ्यायचं. त्याच्याबरोबर एक सीविड चांगलं डायरेक्टर असेल, तुमचं मेगाफॉल असेल, तुमचं बरेचसे सीविड आहे, कुठलंही चांगलं सीविड त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकतात. हा स्प्रे 32-34 दिवसाला तुम्हाला करायचा आहे आणि त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 060-20, 500 ग्रॅम बोरान, हा एक स्प्रे जमिनीच्या माध्यमातून हे ड्रिपचं ऍप्लिकेशन करून घ्यायचं आहे. जसंही तुम्ही बायोडी 303, फिश ऑइल, लिसंटा, पोलीस किंवा जम्प आणि डायरेक्टरचा स्प्रे करताय, त्यानंतर 3 दिवस जाऊ द्यायचे. 3 दिवसानंतर आपल्याला भुरी असेल, डावणी असेल, करपा असेल, हा येऊच द्यायचा नाही आणि थ्रिप्स देखील येऊ द्यायचा नाही. त्यासाठी 3 दिवसांनी पुढचा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. ओरंडीस अल्ट्रा 200 मिली आणि सिमोडिस 200 मिली हा स्प्रे झाला. त्याच्या 2 दिवस अगोदर तुम्ही जमिनीतून दिलं एकरी 1 लिटर
हॅपी न्यूज 5 किलो 06020 500 ग्रॅम बोरान, ओरंडीस अल्ट्रा सिमोडिसचा स्प्रे झाला. पहिला स्प्रे तुम्ही घेतला फिश ऑइल 500 मिली 400 मिली चांगल्या दर्जाचं घ्या, प्रमाण नीट विचारून घ्या. त्याच्याबरोबर तुम्हाला घ्यायचंय बायोडी 303 250 मिली धनकीर्तीचं, लिसेंटा जम किंवा पोलीस 40 ग्रॅम आणि डायरेक्टर 500 मिली. त्यानंतर तुम्ही चौथ्या दिवशी पुढचा स्प्रे घेताय त्या ठिकाणी ओरंडीस अल्ट्रा सिमोडिस, मध्ये 2 दिवसाच्या 4 दिवसाच्या गॅपमध्ये जमिनीतून देताय एकरी 1 लिटर हॅपी न्यूज 5 किलो 06020 आणि त्यानंतर ओरंडीस अल्ट्रा सिमोडिसचा स्प्रे झाला. 2 दिवसानंतर तुम्हाला फुलांची संख्या चांगली वाढवायची, त्या ठिकाणी तुम्हाला 200 लिटरला आर्या 500 मिली 052 34 500 ग्रॅम बोरान 100 ग्रॅम. आता सेटिंग व्हायला सुरुवात झाली, परत एकदा तुम्हाला अडचण येते की फुलं फळामध्ये रूपांतर होतंय, फुल चिपकून राहतंय, तिथं तुम्हाला थ्रिप्सचा अटॅक होतो. तो होऊच आपल्याला द्यायचा नाही. मग त्याच्यासाठी पुढचा एक कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना तिथं तुम्हाला घ्यायचंय इंट्रेपिड 200 लिटरला 300 ग्रॅम. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचा आहे झिंक, हा मायक्रोन्यूटनचा एक प्रकार, सूक्ष्म अन्नद्रव्य 100 ग्रॅम. त्याच्यासोबत पेगासस हे 150 ग्रॅम कीटकनाशक सिजंटाचं घ्यायचंय. त्याच्यासोबत परत फिश ऑइल तुम्ही 400 ते 500 मिली घेऊ शकतात. हे जर प्रयोग तुम्ही केले तर ब्लॅक थ्रिप्स तुमच्या शेतामध्ये तुमच्या झाडावर दिसता कामा नये याची 100% गॅरंटी डॉक्टर किसान तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आता तुमचं सेटिंग चालू झालं, 40-45वा दिवस आला, 50वा दिवस, 48 दिवस झाले, थंडीमध्ये लागवड केली, 50-52 दिवसाला पहिला तोडा येतोय. तर पहिला तोडा तुम्ही करून घ्या. पहिला तोडा जसाही होईल त्यावेळेस तुम्हाला स्लरी एक द्यायची, फळाची फुगवण, फळाची किपिंग क्वालिटी, फळाचं वजन वाढवण्यासाठी एकरी स्पेशली सिमला मिरचीमध्ये तुम्हाला काय करायचंय, एकरी 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी, 5 लिटर 4 स्ट्रोक, 5 किलो झिंक सल्फेट, 5 किलो फेरस सल्फेट आणि 12 गावरान अंडी आणि 4 किलो गुळ, हे सगळं एकत्र 24 ते 48 तास भिजवून ही 48, 50, 52 दिवसाला ही स्लरी जर दिली आणि त्याच दरम्यान वरतून फवारणी करत असताना ब्लॅक थ्रिप्सचा परत एकदा तिसरा स्प्रे कोणता घ्यायचा, तो व्हिडिओ मी दुसरा पुढच्या काही दिवसामध्ये देईलच. 2 तुम्हाला स्प्रे सांगितले, म्हणजे 3 स्प्रे सांगितले. जिथं डाउनी मिल्ड्यू भुरी असेल, करपा असेल, त्याच्याबरोबर ओरंडीस अल्ट्रा सिमोडिस म्हणजे कीटकनाशक आणि एकत्र त्या ठिकाणी बुरशीनाशकचा स्प्रे आपण आंतरप्रवाहीच्या माध्यमातून देतोय. पहिला स्प्रे आपण घेतोय त्या ठिकाणी बायोलॉजिकल कीटकनाशक बायोडी 303 250 मिली, फिश ऑइल 400 ते 500 मिली. त्याच्यासोबत आपण डायरेक्टर हे जे म्हणजे सीविड आहे हे 500 मिली आणि त्याच्यासोबत एखादं चांगलं त्या ठिकाणी अजून एक इन्सेक्टिसाइडचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतो. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की हा फुटवा मिळवणं. आता हे बघा, हे खाली जमिनीच्या पासून जर तुम्ही बघितलं, हा फुटवा आपण मिळवतोय, हे फुटी दिसतंय 30 दिवसाचं. आता हे फुलं लागायला सुरुवात झाली. याच दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी थ्रिप्सचा प्रादुर्भाव होऊ नये, ते फुलं चांगले सेटिंग व्हावं म्हणून तुम्हाला एकरी 1 लिटर हॅपी न्यूज 4 वेळा एक गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की फुलं लागताय आणि आपला प्लॉट आपल्याला चांगला कसा ठेवता येईल आणि तो प्लॉट चांगला ठेवून आपल्याला उत्पादन जास्तीत जास्त दिवस कसं मिळवता येईल आणि ते उत्पादन मिळवताना आपल्याला कमीत कमी कीटकनाशकांचा वापर करून जास्तीत जास्त सेटिंग करून चांगलं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी कसं घेता येईल, त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला शब्द दिला गेल्या 15 दिवसापूर्वी की कोणीतरी तुम्हाला सांगताय माझ्याच नर्सरीमधून रोपं आणा आणि आमचेच औषधं घ्या. डॉक्टर किसान ते कधी सांगत नाही आणि कधी सांगणार पण नाही. तुम्ही सरळ दुकानात जावं. कधी मी तुम्हाला सांगितलं की आमचेच औषध आहे, आमची गाडीवाला येईल, त्या गाडीतून औषधं घ्या, तुम्हाला सरळ दुकानात जाऊन ते सगळे औषधं भेटतात. आणि त्याबद्दल म्हणजे दुसरी एक प्रतिक्रिया तुमची जाणून घ्यायची. कारल्याच्या वेळेस मला तुमच्याकडे यायचं होतं, पण तुमचं आजार पण होतं, तुमचं ऑपरेशन होतं, तुम्ही घरी नसल्यामुळे मी येऊ शकलो नाही. एकंदरीत तुम्ही 1 वर्ष कारल्याचा प्लॉट चालवला, अतिशय सुंदर उत्पादन तुम्हाला मिळालं. त्याबद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगाल? माझ्या कारल्याचा प्लॉटच सर असं होतं तुमच्या म्हणजे शेड्यूलनुसार तुमच्या का कुठचंच काही नाही, शेवटपर्यंत काहीच नाही. आता भावाचं काय माझ्या हातात नाही, हा नाही, ते तुमच्या माझ्या हातात नाही, कोणाच्याच हातात नाही. शेवट आता म्हणजे 1 जानेवारीला मी काढून टाकलं आणि 19 जानेवारी लगेच लागवड केली. म्हणजे 19 दिवसात रान तयार करून लगेच फास्ट काम केलंय. आता 1 महिन्यात तुम्ही डॉक्टर किसानचं शिमलामध्ये जे मार्गदर्शन घेतलंय त्याबद्दल ताई तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे एवढं वातावरण खराब आहे, पण एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? आलेलं वेळापत्रक असेल, झाडांची प्रतिक्रिया असेल, फुटवा असेल, काय वाटतं? डॉक्टर किसानचं मार्गदर्शन हे अतिशय योग्य आहे. सर्व शेतकऱ्यांनी घ्यावं असं. सगळे शेतकऱ्यांनी घेऊ ना घेऊ, तुम्ही घेतलंय, तुमचा फायदा तुम्ही करून घ्या.
आणि परत एकदा डॉक्टर किसानची टीम तुमच्या प्लॉटवर 100% नाही आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवसाच्या दिवशी मी तुम्हाला शब्द देतो की 19 मार्च ते 19 मार्चला मला वाटतं आपला गुढीपाडवा आहे हा, हा. आणि त्या दिवशी किंवा दुसऱ्या 2 दिवसात मी तुमच्याकडे येईल तेव्हा प्लॉट तुमचा सुरू झालेला असेल, चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप असेल, तो प्लॉट आपण परत शेतकऱ्यांपर्यंत पूर्ण शूटिंग आपण कशी दाखवायची तो देखील एक व्हिडिओ पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे 1 महिन्यामध्ये तो व्हिडिओ मी देईलच. तत्पूर्वी आपण 30 ते 50 दिवसामध्ये ब्लॅक क्रिस्पवर 100% कोणता फॉर्म्युला वापरायचा ते देखील मी सांगण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.